ठिकाण आहे नंदीग्राम, नांदेड परिसर. आज ग्रंथराज परमरहस्याचं पारायण झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणून संत बसवलिंगांनी ग्रंथराज परमरहस्याची जी महती सांगितलेली आहे, किंबहुना परमरहस्याविषयी जे सांगितलेलं आहे तो अभंग संत बसवलिंगांचा 4 चरणाचा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. वास्तविक पाहता आम्ही गुरु महाराज मंडळी बसून प्रवचन करणारे, आम्हाला उभं राहून बोलणं सगळ्याला जमेल अशातली बाब नाही. परंतु ही जी कीर्तनाची परंपरा आहे, जसं वारकरी संप्रदायामध्ये वीणा धारण करणे, कीर्तन करणे ही नारदाची गादी मानल्या जातं, तसे या वीरशैव शिव संप्रदायामध्ये ही भृंगीगणाची गादी मानल्या जातं. कैलासात भृंगीगण भगवान शिवाचं मनोरंजन करायचे, त्याचंच अनुकरण या गणांनी केलं. पुढे मध्ययुगीन काळामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी ही परंपरा पुन्हा जोपासली, त्याचं पुनरुज्जीवन केलं. पुढे अनेक संत मालिका होऊन गेली, ती लक्ष्मणापर्यंत आली, संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांच्या पर्यंत आली. पुढे नंतर अजून या सांप्रत काळामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी ही या परंपरेचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं आणि केवळ नांदेड, लातूर, मराठवाडा नव्हे समग्र दक्षिण मध्य भारत ढवळून काढला. शिवनामाच्या गजराच्या घोषानं हा दक्षिण मध्य भारत सगळा त्या नामानं दुमून गेला. अशी ही परंपरा आहे. या परंपरेमध्ये परमपूज्य आप्पांनी त्यांनी स्वतः कीर्तन करायला सुरुवात केलं. त्यानंतर त्यांच्या सोबतीला होते त्या काळामध्ये आमचे परंडकर बाबा, मग आमचे विद्यागुरु असलेले साखर खेर्डेकर बाबा, हे सर्व ज्येष्ठ मंडळींनी कीर्तनाची परंपरा आरंभ केली आणि आम्हाला आदेशित केलं की महाराज तुम्ही बसून तर प्रवचन करतच जा, परंतु विशेष प्रसंगी कीर्तन सुद्धा करणं हे धर्मप्रचाराचे एक माध्यम आहे. कीर्तनासाठी तुम्ही उभं राहा. आम्ही म्हणलं आपा आम्हाला कीर्तन जमत नाही. त्यावर आपण नेहमी एक शब्द वापरायची. त्यांनी म्हणले बांध कमर क्यों डरता है, फिर देख प्रभू क्या करता है. आणि त्यांच्या त्या आदेशानंच आम्ही कंबर बांधून तुमच्या समोर उभे टाकलो आणि खरोखरच आमच्या हाकेला सर्वांनी हो दिली. गेल्या 7 दिवसापासून हा जो महायज्ञ सुरू आहे हा नामयज्ञ आहे. खरं तर या कलियुगामध्ये हवन करण्या यज्ञाची गरज नाही. सिद्धांत शिकवण्याने 5 प्रकारचे यज्ञ सांगितलेत, पैकी हा नाम सुद्धा यज्ञच आहे. आणि हा यशस्वी होण्यामाग जसं ही आमची दाते मंडळी आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही श्रोते सुद्धा आहात. आणि त्यातही विशेष म्हणजे या कीर्तन रूपी सेवेकरता, कारण कीर्तनाचं गायन वादन हे अंग आहे. गायन वादनाशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. हा जो कीर्तन रूपी गाडा आहे, हा जगन्नाथाचा रथ आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि अशा या सर्व ताल सुराच्या साथीत तुम्ही सर्व श्रोत्यांचे सुद्धा जेव्हा जेव्हा मध्ये मध्ये नामस्मरण होईल, शिवहार होईल, तेव्हा टाळी वाजून तुम्ही अनुमोदन दिलं की श्रोता आणि वक्ता हे एक रूप झाले तर कीर्तन कीर्तन आहे. शिवहार. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो संत बसवलिंगांचा, जे संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या उत्तर काळात होऊन गेले. त्यांनी या अभंगात मन्मथ स्वामींनी काय केलं ते तर सांगितलेलंच आहे. नवल काय म्हणतो आपण नव्या गोष्टीला. मग नवीन काय केलं, म्हणजे नवीन केलं तर जुनं काही होतं का नाही. मन्मथ शिवराजी केले नवल परी, नवीन केलं. मग नवीनच केलं का जुन्यालाच नवीन केलं का जुनं अगोदर होतं का नाही. आणि केलं तर काय केलं, या संप्रदायावर साठी त्यांनी कसा पाया रोवला या संप्रदायाचा. आणि जे तत्वज्ञान त्यांनी सांगितलं त्याचं तो ग्रंथ कोणता.
मग त्या ग्रंथात काय सांगितलं, जसं मनाला आलं तसं कीर्तन सांगितलं, तसं सांगितलं की कुठला आधार घेऊन सांगितलं, आणि जे सांगितलं ते कोणासाठी सांगितलं, सांगण्याचा हेतू काय, आणि ते सांगणाऱ्यानं जे सांगितलं ते जर ऐकणाऱ्यानं ऐकलं तर काय होतं. आणि शेवटी फलश्रुतीमध्ये म्हणतात बसवलिंग म्हणे ब्रह्मजे निर्गुण ते केले सगुण शब्द बळी. किती मोठं विशेषण दिलेलं आहे बघा एका एका अक्षराला. असा हा अभंग आहे थोडक्यात. तर सांगायचं तात्पर्य हे, या ठिकाणी जेव्हा आपला प्रश्न पडतो इथं की मन्मथ शिवराजे केले नवलपरी, आता यांनी नवीन केलं, याच्या अर्थी जुनं काही नव्हतंच का, होतं. मग हे नवं कसं, याचा थोडासा विचार करू आपण. या समग्र भारतोपखंडाला अनेक नाव आहेत, अनेक नाव आहेत. हिंदुस्थान, भारत, जम्बूद्वीप, आर्यावर्त वगैरे वगैरे. तर अशा या एकूण या भारतोपखंडामध्ये आज सेतू हिमाचल आणि आजच्या हिंगलाज देवीपासून आसामपर्यंत नाही, पुढे कंबोडियापर्यंत सुद्धा ही शिवसंस्कृती नांदत होती. त्याचे उत्खननात अनेक पुरावे सापडलेले आहेत. मोहनजोदाडो हडप्पा असेल, बुर्जहोम असेल, लोथल असेल, अनेक पुरातत्वीय पुरावे. इथं लिंग पूजा होत होती, भगवान शिवाची निर्गुण लिंग रूपानं लिंग पूजा आणि सगुण पशुपतीनाथ रूपानं सगुण पूजा ही होत होती. याचे पुरावे विखुरलेले आहेत. मग पुढे जेव्हा आर्यांचं आगमन झालं, आर्यांचं आगमन झाल्यानंतर मूळ संस्कृती आणि आर्य संस्कृती त्यांचा संघर्ष झाला का नाही त्या वादात आपल्याला पडायचं नाही, पण त्याचं संकलन नक्की झालं. साध्या भाषेत तुमच्या अलीकडे सांगू का, युती झाली, संकलन झालं. तिथून एक नवीन संस्कृती, एक जीवन प्रवाह आरंभ झाला. आणि या प्रवाहामध्ये काही फाटे फुटले, ब्रँचेस म्हणू आपण. एक प्रवाह असा होता की आर्यांची जी वैदिक व्यवस्था होती त्याचं काटेकोरपणे पालन करणारा. दुसरा प्रवाह असा होता की अगदीच त्याला न मानणारा. आजही तुम्ही, आज जो आपला राणा वनात जो आपला आदिवासी बांधव आहे ना, ते स्वतःला हिंदू मानत नाही. कधी तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. त्याचं कारण आहे, त्यांनी वैदिक व्यवस्था नाकारली. म्हणून हे दोन प्रवाह मुख्य. एक प्रवाह असा की जो कट्टर वैदिक प्रवाह मानणारा, विचार मानणारा. दुसरा प्रवाह असा की त्याला नच मानणारा. आणि एक तिसरा प्रवाह असा झाला, एक मधला मार्ग काढला त्यांनी, समन्वयाचा मार्ग. अनुकूल आहे ते घेतलं, नको ते सोडलं. मूळही सोडलं नाही आणि विरोधही केला नाही. एक मधला मार्ग काढला. आणि तीच संस्कृती पुढे 7 शाखांमध्ये विभाजित झाली. मग त्यामध्ये वीरशैव, आद्यशैव वगैरे वगैरे 7 शाखा झाल्या. त्या 7 शाखापैकी 3 शाखेचे लोक हे अंगावर लिंग धारण करतात, हे लक्षात घ्या. मी जे बोलायला लागलो सगळं पुराव्यानिशी बोलायला लागलो. या 7 पैकी 3 शाखेचे लोक हे अंगावर लिंग धारण करतात. त्यातीलच ही एक शाखा आहे ज्याला आम्ही वीरशैव म्हणतो. पुढे काय झालं, होता होता त्या वैदिक व्यवस्था जिथून आम्ही स्वतंत्र मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये पुन्हा मिसळून गेलो. ही मिसळ काढण्यासाठी पुन्हा त्या काळामध्ये मधला मार्ग कोणी काढला, रेणुकादी पंचाचार्यांनी. त्याचे प्रमाण आहेत. वेद मार्गे अविरोधेन, विरोध नाही बाबा तुमचा, पण हे तुमचं आम्ही 100% ऐकणार नाही, आमचं राहू द्या थोडस. वेद मार्गे अविरोधेन प्रमाण आहेत. मग पुढे 12व्या शतकामध्ये कल्याण क्रांती घडली. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी
या संस्कृतीची ही जी काही ढवळाढवळ झालेली होती ती सगळी बाजूला काढली, सर्वांना एका छत्राखाली आणलं आणि सर्वांना लिंग दीक्षा दिली. आणि तिथून पुढे याच संस्कृतीला लोक एक लौकिक नाव पडलं ज्याला लिंगायत म्हणू लागले. पुढे मध्ययुगीन काळ आला. या आपल्या प्रांतावर अनेक आसमानी सुलतानी संकट आली. एका काळामध्ये गावच्या गाव जाळली जायची, गावच्या गाव लुटली जायची, जीवा जीव वाचवण्याचा प्रश्न होता. मग तेव्हा कुठला देव आणि कुठला काय, साधी गोष्ट आहे ना. बघा कोरोना काळात कसं झालं होतं, सगळंच बंद, मंदिरं बंद होते, सप्ते बंद होते. असं सप्ताह जर करतो म्हणलं तर अवघड होतं काम. 4-5 माणसं सुद्धा एकत्र यायचं नाही, नियमच होता. किती आपण बघितलो का नाही, थोडं 1 वर्ष बघितलो का नाही. तर आपल्या पूर्वजांनी कसं सहन केलं असेल विचार करा. शेकडो वर्षाचा काळ धार्मिक दृष्ट्या उदासीन होता, अंधकारमय होता. तेव्हा या संतांनी भक्ती आंदोलन आरंभ केलं. केवळ शिवसांप्रदायिकच नव्हे तर वारकरी संप्रदाय असेल, समर्थ रामदासांचा संप्रदाय असेल, महानुभव पंथ असेल, त्या सगळ्या संतांनी आपापल्या परीनं ही मागची घडी विस्कटलेली बसवण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून पुढं हे संत वाङ्मय निर्माण झालं. आपल्या महाराष्ट्राच्या वाङ्मयामध्ये 3 प्रकार सांगितले जातात, संत, पंत आणि तंत. संत म्हणजे संत वाङ्मय, त्याचबरोबर पांडित्य वाङ्मय, आणि तंत म्हणजे लोक वाङ्मय, ज्यात लावणी, पोवाडे वगैरे वगैरे आले. पोवाडे वीर रसातही मोडतात, पण हे लोक वाङ्मय आलं. हे वाङ्मयाचे प्रकार निर्माण झाले आणि या माध्यमातून आपापल्या धर्म संस्कृतीचं तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा सर्व संतांनी प्रयत्न केला. प्राचीन जी आमची भाषा होती ती बुडाली. भाषा नष्ट होतात बरं का. आता आमच्या काही भाषा तज्ञाचं मत असं आहे, येणाऱ्या 150 ते 200 वर्षानंतर जर आम्ही काही सांभाळलो नाही ना तर ही मराठी भाषा सुद्धा आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याला 200 वर्ष लागणार आहेत. आजची गोष्ट नाही हे, परंतु ही होणार आहे असं अभ्यासकांचं मत आहे बरं काय. आम्ही मराठी बोलतच नाही हो. मराठी किती लोक बोलतात. मला एक माणूस भेटला, म्हटलं काय हो, काय करता. काय नाही, मराठी शिक्षण चालू आहे. काय चालू आहे, MA आहे म्हणे. बरं, विषय कोणता आहे, मराठी म्हणे. विषय मराठी आणि शिक्षण MA मास्टर ऑफ आर्ट, आणि म्हणला काय मराठी, मला ह जोडला. शिवहार असं जर झालं तर ते MA ला काय करावं बरं. असो तर ही भाषा, या ही जी आपली भाषा असते ना ती वेगवेगळ्या शब्दांनी, नव्या 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 शब्दांनी ती काय होत जाते, समृद्ध होत जाते. काही वर्षापूर्वी याला आपण आता आधुनिक भाषेत तुम्ही काय म्हणतो, मोबाईल फोन म्हणतो. हा होता का बरं, नाही. आता याला मराठी नाव काय शोधावं, आता त्याला काय म्हणावं की आता अवघड आहे. भ्रमणध्वनी, आता हे आपण जोडलं काहीतरी, पण त्याची व्याख्या होईल का नाही माहिती नाही. कोणी भ्रमणध्वनी म्हणतं, कोणी मोबाईल म्हणतं. आम्ही त्याला कर्णपिशाची म्हणतो. काय कर्णपिशाची असो. तर अशा या भाषा अनेक भाषेचे शब्द आजही आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक इतर भाषेचे शब्द दळलेले आहेत. पाणी प्यायचं तुम्ही ग्लास म्हणता, पेला कोण म्हणतो. किती लोकांना पेला म्हणताय. पेला जरी म्हटलं तर तो प्यालाचा आपण रोज पेला धरलाय मराठी, तेही आपला नाही. ते तर मोठा शब्द मराठी आहे, शुद्धता. प्यालाचा पेला झाला, पेल्याचा ग्लास झाला. आता सगळे ज्याला इंग्रजी तेही म्हणाल ग्लासभर पाणी दे, इंग्रजी शाळेत न जाणार म्हणतो ग्लासभर पाणी दे, आहे की नाही. घुसला की नाही शब्द. आता आमचे काही कर्मचारी मंडळी आहेत, काल रविवार होता, भरपूर संख्येने आले. आज काही 1-2 लोक कमी दिसले. त्यांचा फोन आला, म्हणले महाराज आम्ही आज यावं म्हटलं होतं पण काय रजा मिळाली नाही. काय रजा, अर्ज, रजा हे कुठले शब्द आहेत, फारसी भाषेतले आहेत, इथं घुसलेले.
हे सांगायचं तात्पर्य हे अशा अनेक शब्दानं भाषा ही समृद्ध होत जाते. असो तर मग या संस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे हे कुठून आलं, याचा आम्ही मूळ उगम प्रत्यक्ष साक्षात भगवान शिवालाच मानतो. परमरश्यात एक प्रमाण आहे, जहीचा शिव तहीचा शिवाचार, जहीचा शिव शिव अनादी शिवाचारही अनादी, विशेष संपला. मग अशा त्या भगवान शिवापासून चालत आलेली ही परंपरा, ही जीवन पद्धती आहे. लक्षात घ्या, आधुनिक धर्माची व्याख्या इस्लाम असेल ख्रिश्चन असेल ती चौखट या धर्माला लागू होत नाही. आणि म्हणून जहीचा शिव तहीचा शिवाचार, भगवान शिवानं भगवती माता पार्वतीला जे ज्ञान सांगितलं ज्याला आम्ही आगम म्हणतो, तिथून ह्या संस्कृतीचा उगम मानला जातो. मग ते काय होतं, त्याची मूळ भाषा कोणती होती माहिती नाही. आजही सिंधू संस्कृतीच्या सुद्धा भाषेचं वाचन झालेलं नाही, चित्रलिपी आहे. आणि पूर्वीची लोक लिहिण्यापेक्षा एकमेकाच्या तोंडूनच गुरु शिष्य परंपरेनं मौखिक रूपानंच ते ऐकूनच पाठ करायचे, म्हणून त्याला श्रुती सुद्धा म्हणतात, ऐकून पाठ करायचं असतं. आणि मग नंतर आल्यानंतर संस्कृत भाषा रूढ झाली, आगमांचं लिखाण पुढे संस्कृत भाषेत झालं. त्याच्यानंतर 7व्या शतकामध्ये भगवत्पाद रेणुकाचार्यांनी अगस्ती म्हणला जो सिद्धांत उपदेश केला, तोच सिद्धांत शिखामणी या नावाच्या ग्रंथात 7व्या शतकामध्ये आजच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोटगी या ठिकाणी शिवयोगी शिवाचार्य होऊन गेले, त्यांनी ग्रंथ रचला. 2 दिवसापूर्वी ज्यांचं व्याख्यान झालेलं आहे असे ते डॉक्टर शशिकांत दरगू, खूप मोठे अभ्यासक आहेत ते. त्यांनी सिद्धांत शिखामणी ग्रंथाच्या जवळपास 32-35 हस्तलिखित शोधले पूर्ण भारतभर. भारताच्या बाहेर सुद्धा त्यांना 1-2 प्रती प्राप्त झाल्या बघा. आणि अशा त्या सिद्धांत शिखामणीमध्ये आगमाचं सार होतं. शिवागम 28 आहेत, त्याला कमी केलं आणि 21 परिच्छेद केले. सिद्धांत शिखामणी 101 स्थळ सांगितली त्यामध्ये. अशा रीतीनं सिद्धांत शिखामणी हा सुद्धा ग्रंथ संस्कृत मध्ये आहे. बघा आपला प्रवास कसा चाललाय. मूळ भाषा ज्याचं आज वाचन झालं नाही, नंतर संस्कृत, आगम, ते परमरहस्य, सिद्धांत शिखामणी इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर जवळपास 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत आपल्या या प्रांताची भाषा होती कन्नड, ज्यामध्ये पूर्व चालुक्य, मग मध्येच राष्ट्रकूट, मग उत्तर चालुक्य. राष्ट्रकूटांच्या काळात काही भागात संस्कृत होती लिखापडीसाठी, मात्र चालुक्यांच्या काळामध्ये कन्नड भाषेचा प्रभाव होता. म्हणून आजही तुम्हाला अनेक प्राचीन गावातील एखाद्या ठिकाणी एखाद्या मंदिरात जे शिलालेख बघायला मिळतात ते तुम्हाला चंद्र, सूर्य, गाय, वासरू आणि गोल 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 लिहिले दिसतं. ज्याच्यावर रेष असते ती देवनागरी भाषा, आणि जे गोल गोल आहे समजा आपल्या भाषेत जिलेबी आहे ते समजायचं की ती द्रविडी भाषा किंवा कन्नड आहे. त्याला हळे कन्नड म्हणतात आज, जुनी कन्नड. आणि मग त्याच कन्नड भाषेमध्ये 12व्या शतकामध्ये इसवी सन 1131 अक्षय तृतीया या दिवशी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. पुढे त्यांनी मंगळवेढ्याला वास्तव्य केलं. आता काल परवा आपल्या बेंबे सरांनी सांगितलं की महात्मा बसवेश्वर हे आपल्या महाराष्ट्राचे जावई होते, कारण मंगळवेढा त्यांची सासरवाडी होती. एकानं म्हटलं तेव्हा काय महाराष्ट्रात होतं का मंगळवेढा? तेव्हा नव्हतं, आज तर होतच ना. प्रांतवार भाषावार प्रांत रचना झाली. आपण आजचा विचार करू ना. आडव लावणारे कुठे लावतात तो भाग वेगळा झाला. शिवहार मग जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी कुडल संगम क्षेत्री राहून
या मागच्या सखोल हे जे भांडार उपलब्ध होतं त्याचा अभ्यास केला, त्याचं अध्ययन केलं आणि तत्कालीन बोली भाषा असलेल्या कन्नड भाषेमध्ये वचन निर्मिती केली, अनुभव मंडपाची निर्मिती केली. जगातली पहिली संसद हे अनुभव मंडप आहे. जवळपास महात्मा बसवेश्वरांच्या 70 ते 80 वर्षांनंतर मॅग्ना कार्टाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, तिथून लोकशाही म्हणतात. परंतु त्याच्याही अगोदर 70 ते 80 वर्षांनी जगज्योती महात्मा बसवण्णांनी कल्याण क्षेत्री अनुभव मंडप स्थापन केला होता. अनुभव मंडप स्थापन केला, श्रेय स्वतःकडे घेतलं नाही, अल्लम प्रभुदेवाला अध्यक्ष केलं. बघा एरवी थोडं काय केलं की मला का हार नाही, आम्ही म्हणतो ना मला का माझा का फोटो नाही, श्रेय घेतलं नाही. अध्यक्ष कोणाला केलं? अल्लम प्रभुदेवाला. 700 पुरुष होते आणि 70 स्त्रिया होत्या. त्या तुम्हाला आकडा हा छोटा वाटत असेल, परंतु 12व्या शतकात आपली लोकसंख्याच किती असेल आणि त्या लोकसंख्येच्या मानानं 770 लोक त्या अनुभव मंडपाचे सदस्य होतात म्हणजे ही साधी बाब नाही. तर त्यामध्ये आजच्या अरबस्थानापासून ते काश्मीर पासून त्यात सदस्य होते. आणि म्हणून हेच तत्वज्ञान जगज्योती महात्मा बसव आणि शरणांनी वचनांच्या माध्यमातून मांडलं. ती कन्नड भाषा होती. मग नंतर 12व्या शतकाच्या उत्तरार्धात 13व्या शतकाच्या प्रारंभापासून मराठी भाषेचा उगम झाला साहित्य क्षेत्रामध्ये आणि त्यामध्ये पहिलं श्रेय जातं महानुभव पंथाला. मग वारकरी संप्रदायाचे पाया असलेले संत ज्ञानेश्वरांना इथून मराठी भाषेचा उगम झाला. मराठी भाषेमध्ये संत साहित्य निर्माण होऊ सुरू झालं. होता 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 16वं शतक आलं, ज्याला आम्ही मध्ययुगीन काळ म्हणतो. 13 ते 18 मध्ययुगीन काळ म्हणतात. त्या मध्ययुगीन काळामध्ये इथली सगळी स्थिती पालटली. जलवायू बदलला, राजाही बदलला, प्रजाही बदलण्याच्या मार्गावर. आणि मग अशा बिकट परिस्थितीमध्ये तोपर्यंत संस्कृत जाणणारे लोक कमी होऊन गेले, कन्नड भाषा बी कमी होऊन गेली. आता सांगायचं तर कशात सांगायचं, तोपर्यंत मराठीचा उगम झाला होता. म्हणून हे संत साहित्य संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा आरंभ केलं. म्हणून मन्मथ शिवराजे केले शिवराज केले
तत्वज्ञान या अनेक भाषांच्या मधून भाषांतरित होत 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 मध्ययुगीन काळापर्यंत आलं, तेव्हा या आमच्या महाराष्ट्र भाषेमध्ये किंबहुना या मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा त्यांनी या ग्रंथाची रचना केली की असा परिपूर्ण ग्रंथ की ज्यामध्ये आगमाच्या उत्तर भागात सांगितलेलं ज्ञान, सिद्धांत शिखामणी मध्ये सांगितलेल्या 21 परिच्छेदामधून 101 स्थलातलं ज्ञान, हे वचन साहित्यात सांगितलेलं ज्ञान हे एकवटून असा परिपूर्ण ग्रंथ निर्माण केला, तोही मराठी भाषेमध्ये केला. म्हणून मन्मथ शिवराजे केले नवलपरी. हे नवीन केलं, हे नवीन केलं. ठीक आहे, आता नवल केले नवलपरी. इथे आपला असा एक प्रश्न पडतो, मन्मथ शिवराजे हे दोन व्यक्ती होत्या का? दोघांनी केलं का? हे नाही. त्याचं थोडक्यात असं आहे की संत शिरोमणी मन्मथ माऊलीचं पाळण्यातलं नाव हे शिवराज आहे. पाळण्यातलं नाव आई वडील, माता पार्वती, वडील शिवलिंग स्वामी, मूळचे कळंब निवासी, त्यांचं आडनाव विभूते, राहायला होते आजच्या नेकनूर तत्कालीन नेनगूरला. पाळण्यातलं नाव शिवराज. परंतु सद्गुरु आले, लिंग धारणा केली, मोहक रूप पाहिलं, अरे हा तर मन्मथ प्रति मन्मथ आहे, म्हणून गुरु महाराजांनी ठेवलेलं नाव मन्मथ. म्हणून इथं मन्मथ आणि शिवराज हे दोन व्यक्ती नसून एकाच संताची ही दोन नाव आहे. म्हणून मन्मथ शिवराजे केले नवलपरी. त्या काळापर्यंत मराठी भाषेमध्ये मराठी वीरशैव लिंगायत साहित्य निर्माण झालं नव्हतं. पुढे त्यांचेच समकालीन शिखर शिंगणापूरचे शांतलिंग स्वामी यांनी पुढे आरंभ केला आणि म्हणून असा परिपूर्ण ग्रंथ रचला. म्हणून मन्मथ शिवराजे केले नवलपरी. काय केलं, कुठं केलं? केले कपिलाधारी परमरहस्य. कुठं केलं, काय केलं? आजच्या बीड जिल्ह्यात सगळ्यांना कपिलधार क्षेत्र सुपरिचित आहे आणि त्या कपिलधार क्षेत्राची ओळख करून देण्याचं श्रेय सुद्धा परमपूज्य आप्पांना जातं बरं का, आपल्या भागातल्या लोकांसाठी. त्यांनी पट्टाभिषेक झाल्याबरोबर 1937 पहिलं अनुष्ठान त्या ठिकाणी केलं होतं. तेव्हा ते क्षेत्र कसं होतं? मुंजा महिषासुर सर्प व्याघ्रांची खोरी धन्य तो शिवराज केली अवधी शिवपुरी. असं ते घोर क्षेत्र. अशा त्या क्षेत्रात मन्मथ माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि त्याच क्षेत्रामध्ये अनुष्ठान झाल्यानंतर, पट्टाभिषेक झाल्यानंतर पहिलं अनुष्ठान परमपूज्य आप्पांनी तिथं केलं होतं. इसवी सन 1937 म्हणजे आपल्या स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी 10 वर्ष. आणि म्हणून त्या कपिलधार क्षेत्रामध्ये
अभंगात पहिल्या चरणामध्ये बसवलिंग म्हणतात, केले कपिलाधारी परमरहस्य. कपिलधार क्षेत्रामध्ये राहून मन्मथ माऊलींनी हा ग्रंथ रचला. परत त्याला प्रमाण आहे, परमरहस्य ग्रंथातच समारोपात आहे, कपिलधार पुण्यधाम तेथेची झालो मी पूर्ण काम, केली टीका सुगम परमरहस्याची. असा तो परमरहस्य जो पूर्वी संस्कृत होता त्याला मराठीमध्ये त्याची टीका करून प्राकृत कृत्य मन्मथ हा ग्रंथ रचला. हे नवल संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी केले म्हणून म्हणतात, मन्मथ शिवराजे केले नवलपरी, केले कपिलाधारी परमरहस्य. आता हा जो परमरहस्य ग्रंथ रचला ठीक आहे, त्यात काय विशेष? दुसऱ्या चरणात परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर, परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज ग्रंथाला संत बसवलिंग म्हणतात. हा ग्रंथ थोर आहे, परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर. बघा, दोन दोन पदवी आलेले. हे विशेषण असंच लागत नसतात. आम्ही दुपारी जाहीर केले हे पदवी अशाच लागत नसतात. त्यामागे त्यांची साधना आहे, त्यांचा परिश्रम आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं ते काम आहे म्हणून द्यावं लागतं. इथं सुद्धा परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज म्हणतात, ग्रंथांचा राजा ग्रंथराज. आणि परत एक विशेषण लावले, थोर. थोर म्हणजे मोठा. आता थोर हे विशेषण आहे, पण हे थोर म्हणजे मोठा. कशानं मोठा हो? त्यामुळे काही लक्षण आहे का? काही लोक खूप मोठे असतात, कुणी शरीरानं मोठे, कुणी वजनानं मोठं, कुणी शेतीवाडीनं मोठं, कशानं मोठं, कोणी मनानं मोठं. आहे की नाही? मोठे लोक खूप असतात. आता आमच्या इथं एकाहून एक दाणी लोकांनी इथं योगदान दिलेलं आहे. धनसंपदा कितीही असली तरी द्यायला मन मोठं लागतं बरं. आहे की नाही? एवढ्या कामधंद्याच्या बहुतांशी आपले शेतकरी आहेत इथं. एवढ्या कामाच्या दिवसात सुद्धा एवढ्या बहुसंख्येनं तुम्ही इथं वेळ दिला, याला सुद्धा मन मोठं लागतं बरं का. हे सोपं नाही. वेळ देणं तर सगळ्यात अवघड काम आहे. एक वेळ पैसे देणं सोपं आहे, पण वेळ देणं सगळ्यात अवघड काम आहे. का? वेळ फार अमूल्य आहे. वेळेची तुम्ही किंमत करू शकत नाही. आयुष्य क्षण एको अपि न लभ्य सुवर्ण कोटी बी. आयुष्याचा एक क्षण
कोटी स्वर्ण मुद्रा देतो म्हणलं तरी लाभत नाही, भारोभार पैसे देतो म्हणलं तरी पुन्हा वापस येत नाही. म्हणून तुम्ही वेळ देणं हे सुद्धा, ह्याला सुद्धा मन मोठं लागतं. हे आहे मोठेपणाचं लक्षण, आहे की नाही? मोठं कशाहून मोठं? परमरहस्य ग्रंथ राज आहे, ग्रंथांचा राजा आहे. आणि तो काय आहे? थोर आहे. ग्रंथराज थोर. त्याची थोरवी कशामुळं? शिवयोग विचार सांगितलं. त्याच्यामध्ये जो विचार सांगितलेला आहे, काय विचार सांगितला? शिवयोग. यात काय अवघड आहे? सकाळी सकाळी करतो ना तुम्ही, काही लोक कपालभाती हे ते रामदेव बाबा सांगतात, तो हे योगाचा प्रकार आहे. योगाची व्याख्या अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केलेली आहे. तरी आपण इथे एक साधा शब्द, एक साधी व्याख्या पाहू. योग म्हणजे जोडणे. योगायोग म्हणजे काय? योगायोग हो, तुम्ही भेटलो आम्हाला. काय योगायोग आहे? कीर्तन आम्हाला सेवा भेटली. काय योगायोग? असे गायक वादक भेटले. काय योगायोग? एवढे श्रोते भेटले, आहे की नाही? योगायोग म्हणतो की योग म्हणजे जोडणे. शिवयोग विचार सांगितलेला. इथं भगवान शिवासी या जीवाला जोडणारा विचार सांगितला, म्हणून ग्रंथ थोर. शिवयोग विचार सांगितला. आता गंमत अशी आहे, विचार सांगितला, परंतु मनात जो विचार आला, विचार कुठे येतात? तो आपल्याला मनात येतात. मग जे मनात आलं तेच सांगितलं का? नाही, त्याला आधार आहे तिसऱ्या चरणात. सांगितले ज्ञान
आतापर्यंत आपण पाहिलं संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी जे पूर्वी झालं नाही असं नवीन केलं. ग्रंथ रचला परमरहस्य, ठिकाण आहे कपिलधार. तो ग्रंथ असा श्रेष्ठ आहे की तो त्या जीवाला शिवपदी नेऊन ठेवू शकतो. जीवाचा शिव होऊ शकतो, नराचा हर होऊ शकतो, मानवाचा महादेव होऊ शकतो. शिवयोग विचार सांगितला. तुला सांगितलं की मघाशी जो आपण प्रवास सांगितला होता या वाङ्मयाचा, ते तिथं बसवलिंगाने म्हटलेलं आहे. सांगितले ज्ञान निगम आगमीचे. निगम म्हणजे 4 वेद, आगम 28 शिवागम. सांगितले ज्ञान निगम आगमीचे सार वेदांताचे निवडिले. वेदांत म्हणजे उपनिषद. मुख्य 13 आहेत, एकूण 105 आहे, 108 आहे. एवढे उपनिषद, हे एवढे पुराण, वेद, आगम सगळं जर आम्ही अभ्यास करायचा म्हणून तर जमल का हो? सकाळी आपल्या जगद्गुरु महास्वामीजींनी सांगितलं की कृष्ण यजुर्वेदातला रुद्राध्याय नमका चमका सहित आहे, त्याच्यातला 8वा 9वा आणि त्याच्यातही नमः शिवायच सार काढलं बरं. अजून तुम्हाला डिस्काउंट दिलं. शिव हे 2च अक्षर. आता गंमत अशी आहे, शिव हे 2 अक्षराचा जो जप आहे, आता आपण इथे काय आलंय, शिवनाम. शिवनाम, शिवनामाची बरोबरी अमृत सुद्धा करू देत नाही असे एका ठिकाणी संतांनी सांगितलंय. अमृत म्हणजे सुधा, सुदेहुनी गोड, सुदेवोनी गोड. सुधेहुनी गोड नाम हे शिवाचे. बघा, शिव हे 2 अक्षराचा, हा 2च अक्षराचा मंत्र सांगितलं शेवटी. गमत कशी आहे सांगू का? तुमचं घर असतं बघा, कोणाचं एका प्लॉटात बांधलेलं, कोणाचं 2 प्लॉटात बांधलेलं. आपलं खेडेगाव असं तर मोठा वाडा, गडी वगैरे वगैरे. घर किती मोठं असू द्या, घराचं दार लहान असतं, दाराची कोंडीला लावलेलं कुलूप अजून छोटं असतं, आणि त्या कुलपाची चावी अजून छोटी असते, आहे का नाही? पण घर कितीही मोठं असलं, तुम्ही जर कीर्तन ऐकायला आला, चावी जर विसरली तर घरात प्रवेश मिळत नाही, आहे का नाही? गंमत, चावी लागते ना हो. तसं या सर्व वाङ्मयाच्या पसारातून हे 2च नाव फार महत्वाचं आहे असं या ठिकाणी संताला म्हणायचं. ते सुदेहुनी गोड आहे म्हणे. सुधा म्हणजे अमृत, अमृत गोड असतं म्हणे. मी तर काय पिलो नाही बाबा, तुम्ही पिला असाल. आम्ही रोडच्या सध्या तर रोडच्याकडे जिकडं पाहावं तिकडं अमृत तुल्यच्याच पाट्या लागलेल्या. कलियुगाचं अमृत हो, चहा शिवहार. कुठं अमृत तुल्य म्हणे, कुठं काही म्हणे. असो, चहा शरीराला हानिकारक आहे, मर्यादित घ्या ना, तर घेऊच नका. असो, तर अमृत हे गोड असतं म्हणे. अमृत घेतल्याने काय होतं, की मृत्यूचा अभाव आहे, अमृत. ते सेवन केल्यानंतर तो व्यक्ती, तो जीव मरत नाही म्हणे, अमर होतो, मरतच नाही. मग आता हे किती चांगलं बरं. बघा, माणसाला मरण आहे आणि तेही असं आहे
कधी येईल सांगता येत नाही. हा, आम्ही सप्ताह ठरवला, तारीख वार ठरवला. असं मरण का ठरवून येतं का हो? ठरवून येत नसतं. केव्हा येईल हेही माहित नाही, कसं येईल हेही माहित नाही. घरात येईल, दारात येईल, रस्त्यात येईल, हॉस्पिटलमध्ये येईल, कुठं येईल, कसं येईल सांगता येत नाही. मग एवढ्या मरण आपल्या त्याची टांगती तलवार आमच्या मस्तकावर आहे, तर आम्ही एवढे निर्भीड आहोत. आम्ही विसरूनच गेलो की मरणार. आम्ही असे आहोत. आणि जर आम्ही अमर झालो तर काय होईल हो? कसं होईल बरं? किती अवघड काम आहे. आणि म्हणून मरणाची भीती आहे, असो बाजूला ठेवा. अमृत जर घेतलं तर तो जीव मरत नाही, परंतु तो मुक्त होईल याची शाश्वती नाही. आलं का लक्षात? अमृताने केवळ मरण चुकेल, पण त्याची दशा चुकल्याची खात्री नाही. पुन्हा पुन्हा त्याला कदाचित त्याच्या वेदना भोगाव्याच लागणार आहेत. आजही अश्वत्थामा कपाळावरची मस्तकावरली जखम घेऊन फिरतो असं म्हणतात शास्त्रकार. केवळ मरण चुकून उपयोगाचं नाही हो. मरण चुकून उपयोगाचं नाही, तो मुक्त झाला पाहिजे. त्याचं एक सुंदर उदाहरण तुलसीकृत रामायणामध्ये पाहायला मिळतं. तुलसीकृत रामायणामध्ये जेव्हा राम रावण लढाई झाली, युद्ध झालं, सगळ्या रामायण माहिती आहे, मी थोडक्यात सांगणार आहे. आपल्याला फार काही नाही, 11:30 वाजवायचे. असं वादन असायचं आपलं किती वाजू शकतो आम्ही बरं का. शिवहार असं काही होणार नाही. बघा, राम रावण जेव्हा युद्ध झालं तेव्हा प्रभू रामचंद्राची जी वानर सेना होती, ज्यामध्ये वानर होते, रीछ अस्वल होते वगैरे वगैरे, हे सैन्य आणि रावणाचं राक्षस सैन्य हे लढता लढता एकमेकात मिसळलं आणि हजारो शेकडो इकडलेही गतप्राण झाले, तिकडलेही गतप्राण झाले, एकमेकाच्या शेजारी पडून ते गतप्राण झाले. झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी इंद्राला विनंती केली की आमचे फार माणसं पडलेले आहेत, आता तुम्ही सुधा म्हणजे अमृत टाका, अमृताचा वर्षाव करा, मग म्हणजे आमची माणसं जिवंत झाले पाहिजे. इंद्रानं अमृताचा वर्षाव केला. अमृताचा वर्षाव केला, तो वर्षाव दोघांवरही झाला हो. तर ते एकमेकाच्या शेजारी पडले, लढता लढता गेलेले. जसं सिंहगडावर तानाजी मालुसरे आणि उदय भानू एक जवळच पडले होते म्हणतात, तसं एकमेकाला मारून ते पडले होते. तसं ते एकमेकाला मारून पडलेले. अमृत तर पडलं, दोघांवरही पडलं, परंतु जी राक्षस सेना आहे ना ती जिवंत झाली नाही. जे रामाचं जे वानर सैन्य आहे तेच जिवंत झालं म्हणे. त्यावर एक खूप सुंदर ओवी आहे. सुधावृष्टी भई दुहू दल ऊपर, सुधावृष्टी भई दोही दल ऊपर, जिये कपी भालू नाही रजनीचर. बघा, तुलसीदास सांगतात अमृत तर पडलं, फक्त वानर सेना जिवंत झाली, राक्षस सेना जिवंत झाली नाही. बघून मग प्रश्न पडला प्रभू रामचंद्राला, हा काय नवीन प्रकार आहे? आमचे इंदुरीकर मला सांगले का कीर्तनामध्ये पॅनल टू पॅनल पाऊस पडला म्हणून, ऐकले का तुम्ही? तसं इंद्राने काही गंमत केली का म्हणा? आता आम्ही शेतकरी म्हणून तणनाशक फवारतात, सोयाबीनला काही होत नाही, तण तेवढं मरतं, असं काय झालं की काय? प्रश्न पडला. मग तेव्हा इंद्रानं खुलासा केला की हे प्रभू रामचंद्रा, तुझं जे वानर सैन्य आहे त्यांचं लक्ष रावण होता, त्यांचं लक्ष रावण होता. मृत्यू समयी त्यांनी रावणाचं स्मरण केलं होतं, वैरभावानं का होईना रावणाचं स्मरण केलं होतं. आणि जे रावणाचं राक्षस सैन्य होतं ते तुझ्याकडे चाल करून येत होतं, वैरभावानं का होईना त्यांनी तुझं स्मरण केलं म्हणून ते जीवन मुक्त झाली. तर अमृताचं काम नाही म्हणले. शिवहार. म्हणजे इथं नाम हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. सुदेहुनी गोड. गोड म्हणजे चव धरू नका बरं का. आता बऱ्याच लोकांना गोड वर्ज झालंय, शुगर होऊन बसले अर्ध्या लोकांना. सुदेहुनी गोड, त्याहून अधिक, इथं आपण अधिक उत्तम अशा
अर्थी शब्द घेऊया. गोड या चव चव म्हणू नका. आपण म्हणतो ना काय गोड वाजवतो, काय गोड गातो, काय गोड बोलतो, काय लोक बोलतातच गोड बरं काय. असू द्या विषय बाजूला. मग इथं जसं या कृष्ण यजुर्वेदातल्या हा रुद्राध्याय आहे, त्याच्यात 11 नमक 11 चमक आहेत. त्यात 8वा अनुवाक आहे, त्यात नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. तस 4 वेद, 28 शिवागम, 108 उपनिषद, पुराण या सर्वांचं सार मनमत माऊलीने काय केलं, सांगितला विचार, सांगितले ज्ञान निगम आगमीचे सार वेदांताचे निवडिले. असा हा परमहंस्य ग्रंथ आहे. बघा एवढं सोपं आहे का होय. आणि म्हणून अशा ह्या परमहंस्य ग्रंथाचं पारायण आज इथं बहुसंख्येनं तुम्ही केलेलं आहे. आता गंमत अशी आहे, मनमत स्वामींनी हा जो परमहंस्य ग्रंथ रचला, केवळ एकच ग्रंथ रचला का? नाही. पहिल्यांदा त्यांनी गुरुगीता रचली. आजच्या हाडोंगरी तालुक्यातल्या त्या ठिकाणी शिवकडा या ठिकाणी. त्याचबरोबर अनेक अभंग रचले. आज आपल्याला केवळ मनमत स्वामीचे 130-35 अभंग हे आपल्याला आपल्यापर्यंत मिळालेले आहेत. शक्यता अशी आहे की अजूनही त्यांचे अनेक अभंग त्यासी देत अस. बघा शिल्लक ते आहे तर डोंगर. अजूनही या अभंगवामय कुठं कुठं विखुरलेला आहे हे सांगता येत नाही. अशा रीतीनं संत शिरोमणी मनमत स्वामींनी या अनादी चालत असलेल्या परंपरेला, त्या परंपरेचा जे तत्वज्ञान आहे, जी फिलॉसॉफी आहे, ती या मराठी भाषेमध्ये प्राकृतमध्ये ग्रंथ अभंग रूपानं रचली. म्हणून मनमत शिवराजे केले नवलपरी. आणि एवढ्या 4 वेद, उपनिषद, आगम याच्यातून हे सार निवडलं. तसं मगाशी म्हटलं ना मी की कृष्ण यजुर्वेदामध्ये रुद्राध्याय, त्यामध्ये 8वा अनुवाक आणि त्यात पंचाक्षरी मंत्र. अशा रीतीनं त्या पंचाक्षरी मंत्रातही नमः शिवाय यामध्ये शिव हे 2 अक्षर अजून विशेष आहेत, जे मुक्तिप्रद आहेत. आता गंमत अशी आहे, आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की संत मंडळी असंच काहीतरी मोठे मोठे शब्द वापरतात का हो? कीर्तनकारी वापरतात, मुक्ती वगैरे वगैरे, काय काय मोठे मोठे शब्द वापरतात. हे असंच खरं असतं का नाही? मग त्याला आपण काय करूया, त्याची अनुभूती घेऊया. घ्यायचं का तुम्हाला? या आता आपण या ठिकाणी सुद्धा त्या जीवनमुक्त अवस्थेचा किंवा विदेही अवस्थेचा किंवा शिवरूपाची अनुभूती आपल्याला घेता येते बरं का.
त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सांगा म्हणजे काय भजन शंकर मन्मथ शिवराजे केले कपिलागारी परमरहस्य परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला सांगितले ज्ञान निगमागमीचे सार वेदांताचे निवडिले परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. आतापर्यंत कीर्तनाच्या पूर्वार्धामध्ये आपण या 3 चरणांवर विचार केलेला आहे. तोही धावत्या वेगात बरं का, सखोल असं नाही, धावत्या वेगात भावार्थ पाहिला आपण. आता संत शिरोमणी मन्मथ स्वामी पासून चालत आलेली ही संत परंपरा बघा, इथं समन्वय आहे. रेणुकादी पंचाचार्य आचार्य, बसवन्नादी शरण, जगज्योती महात्मा बसवेश्वरांपासूनचे अनेक शरण आणि मन्मथादी संत. संत शिरोमणी मन्मथ माऊली ते संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज हे संत आणि सांप्रत काळामध्ये ह्या सगळ्यांची ज्यांनी ओळख करून दिली ते असे आपले आप्पा. हा समन्वय आहे, हा एक समन्वय आहे आणि हा समाज समन्वयाच्या विचाराचा आहे. आम्हाला आचार्यही पूज्य आहेत. जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा हे तितकाच आदर आहे. त्याचबरोबर संत शिरोमणी मन्मथादी लक्ष्मण महाराजापर्यंतच्या संतांचाही तितकाच आम्ही आदर करतो. आणि नवे नवे सांप्रत काळात सर्वांची एक प्रेरणा, एक जसं एखाद्या समुद्रामध्ये एखादा दीपस्तंभ असावं असे परमपूज्य आप्पा आहे. आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली आणि त्यांच्याच प्रेरणेने हा उपक्रम सुरू आहे. आजही आम्ही जेव्हा व्यासपीठावर जातो तेव्हा बाजूला त्यांनी प्रत्यक्ष आप्पा आहेत की काय अशी अनुभूती होते. कारण 25 वर्षाचा प्रदीर्घ सहवास. आणि मला एकाने विचारलं, महाराज तुमचं आध्यात्मिक शिक्षण काय झालं? मला काही झालं नाही. मी तिरुपती गेलो नाही, काशी गेलो नाही, रामेश्वर शिकलो, कुठेही शिकलो नाही, काही नाही झालं. मग तुम्ही कीर्तन प्रवचन कसं काय करता, आध्यात्मिक तुम्ही कसं काय बोलता? म्हणलं माझे 2 तुम्ही दुसरे विद्यापीठ आहेत. म्हणलं एक विद्यापीठ आहे अहमदपूर, दुसरा आहे साखरखेरडा. 2 विद्यापीठातला विद्यार्थी आहे म्हणलं. आणि आमचं विद्यापीठ चालतं बोलताय म्हणलं, एका जागेवर नाही. असो, तर अशा त्यांच्या प्रेरणेतून चाललेल्या या सोहळ्यामध्ये आपण आतापर्यंत एक विचार पाहिला की मन्मथादी संतांनी हे एक नवीन केलं. त्यामध्ये जसं मी सांगितलं की सार वेदांताचे सार रूपानं हा ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. सार आहे जसं वेदामध्ये यजुर्वेद, त्यामध्ये 8वा अनुवाक वगैरे वगैरे आपण मगाशी पाहिलं. आणि शंकर उमाय्य भगवान शिवाच्या नामाचा गजर केला. ज्यांनी अगदी स्वतःला विसरून टाळ्या वाजवून या नाद ब्रह्मामध्ये जो विलीन झाला ना, त्याला मात्र त्या मुक्तीची अनुभूती आलेली आहे. आणि ज्यानं टाळ्या वाजवायला कुचराई केली, पुढे झोपेच गेला असेल, असं काही झालं असेल, मग तो त्या क्षणापुरता त्या लाभापासून तो दूर राहिला. बघा, या आमच्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा काही घटना घडत असतात. आणि ह्या करण्यामाग या माणसात तर ममत्व कारणीभूत आहे. मी आहे तरच सगळं आहे ना. हा प्रपंच सुरू होतो मी पासून. मी आलं की माझं आलं. पहिल्यांदा प्रपंच कुठून सुरू होतो? मी, मग माझे अवयव, माझा हात, माझे डोळे वगैरे वगैरे, पुन्हा माझी संपत्ती, माझी लेकरं, माझं हे, माझं ते, माझं हा प्रपंच असा सुरू होतो. परंतु जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर 2 हात जोडले
नमस्कार, शरणू शरणार्थी वगैरे वगैरे केलो, काय होतं, आमच्यातला असलेला मी हा 50% कमी होतो, अर्धा कमी होतो. आणि त्याबरोबर जर थोडस आम्ही मस्तक झुकवलं, अजून त्यातला 25% म्हणजे एकूण 75% अहंकार आमचा कमी होतो. आणि जर आम्ही एखाद्या ज्येष्ठाच्या चरणावर जेव्हा नतमस्तक होतो, त्या एका क्षणापुरतं का होईना आम्ही राहत नाही, आमचं ममत्व संपतं. ती अवस्था तीच आहे मुक्तीची, किंवा जी मुक्ती एक उदाहरण काय आहे, ती अवस्था आहे. तुम्ही राहत नाही. आणि म्हणून आम्ही नामस्मरण करू, ते सुद्धा अत्यंत प्रेमानं केलं पाहिजे. आणि म्हणून अशा ही घडी घालून देण्याचं कारण, या कलियुगामध्ये नामच एक सोपं साधन आहे. नाम हेच सोपं साधन आहे. थोडासा परत आपण मागे जाऊ. असं सांगितलं जातं की एका काळामध्ये हे मानवी जीवन असं होतं की अंगावरलं चर्म गेलं, मांस सगळं गेलं, हाडं झिजेपर्यंत जिवंत राहत होते. म्हणजे बघा किती अवघड काम आहे. पुन्हा काळ असा आला की काही पाहिजे तर यज्ञ करा. बघा सांगितलं मी, ते आर्य संस्कृती आली, त्या लोकांना यज्ञाचं महत्व होतं. पाऊस पडत नाही, यज्ञ करा. पुत्र पाहिजे, पुत्र कामिष्ठी करा. कोणी चक्रवर्ती व्हायचं, अश्वमेध करा, वगैरे वगैरे, यज्ञ करा, यज्ञ करा. असाही काळ होता. पण ह्या कलियुगामध्ये आचार्याने आम्हाला पंचयज्ञ सांगितले, त्यातील हा एक नाम यज्ञ आहे. इथं तुम्हाला हवन करायची गरज नाही. शिवार्च्या कर्म विज्ञेयम बाह्यम यागादी नोच्यते. शिवपूजेला मग अशी सांगितलं, कोरोना काळामध्ये सगळेच मंदिरं बंद होते, परंतु ज्यांनी आपल्या सद्गुरूकडून शिवदीक्षा घेतलेली आहे, अंगावर इष्टलिंग धारण केलेलं आहे, त्यांची पूजा बंद पडली का? नाही पडली. कारणच काही नाही बंद पडण्याचं, आहे की नाही? म्हणून ह्या सगळ्या संस्कृतीचं हे सार आहे. आणि हेच तत्वज्ञान मन्मथ माऊलींनी या ग्रंथराज परमरहस्यामध्ये सार रूपानं मांडलेलं आहे, 17 अध्यायाच्या माध्यमातून. त्याबद्दल स्वतः मन्मथ माऊली म्हणतात, हा परमरहस्य ग्रंथ परिकर वीरशैव धर्माचे बीजांकुर. बघा, आणि असा हा परमरहस्य ग्रंथ माऊलींनी रचला. अनेक अभंग रचले. त्यानंतर पुढे बसवलिंग, शिवदास, महादेव प्रभू, संत सेठ लक्ष्मण महाराज अशी संतांची एक मालिकाच निर्माण झाली. त्यांनी या मराठी संत साहित्यामध्ये भर घालत गेले. जसं वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांना पाया आणि जगद्गुरु संत तुकारामांना कळस मानल्या जातं, तसं आमच्या या वीरशैव शिव संप्रदायामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींना पाया, तर संत सेठ लक्ष्मण महाराज यांना आम्ही कळस मानतो. म्हणून या कळस म्हणजे काय? समारोप. मंदिरावर कळस चढला म्हणजे काय झालं? मंदिर पूर्ण झालं. एक वेळ ओटा बांधता येईल, मूर्ती स्थापना करता येईल, स्लॅब, मंडप सगळं झालं, शिखरही बांधलं, कळसारोहण झालं म्हणजे मंदिर पूर्ण झालं. तसं उद्या या सप्ताहाचा समारोप म्हणजेच प्रसाद आहे. आणि तो प्रसादाचा अभंग आहे लक्ष्मण महाराजांचा. वक्ते बदलतील, वक्ते बदलतात, बोलणारे बदलतात. आता उद्या आमच्या स्वरभास्कर वाईकर महाराजांचा आहे प्रसादिक कीर्तन. वक्ते बदलतील पण अभंग एकच ठेवलाय संप्रदायाने, कारण लक्ष्मण महाराज हे संप्रदायाचे कळस आहे. मग तिथून पुढे हे वाङ्मय अनेक ठिकाणी विखुरल्या गेलं आणि ह्या भजनाच्या पद्धती आपल्या समग्र महाराष्ट्रात भजन होत होतं, कीर्तनही होत होते, पण त्याला एक रूपता नव्हती. आजही आपण आष्टी, साखरखेडा, तिकडे लक्ष्मण महाराजांच्या भागात गेलो, तिथली भजनाची पद्धती वेगळी आहे आणि आपण जी ही पद्धत वापरतो ती थोडीशी वेगळी आहे. आपण गुरु महाराज गुरु सुरू करतो, तिकडे जय गुरुवे जय जय गुरुवे सुरू करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य ही पद्धती वेगळी आहे. जसं वारकरी संप्रदाय अनेक फळ आहेत, तसं जरी असलं त्या सर्वांना एकत्रित करून एक आचारसंहिता ठरवली. सुरुवात कशी करायची, मध्यंतर काय, समारोप काय, हे सगळं काम कोणी केलं? राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज. आणि म्हणून संत शिरोमणी मन्मथ माऊली, शिवदास, बसवलिंग, महादेव प्रभू, लक्ष्मण महाराज
ते परमपूज्य अहमदपूरकर महाराज. असा एक प्रवास आहे. हा काय आहे? प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही आम्ही याच्यासाठी भाग्यवान आहोत की अशा महान विभूतींना आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. आम्ही लक्ष्मण महाराज पाहिले नाहीत, मन्मथ स्वामी पाहिले नाहीत, बसवेश्वर पाहिले नाहीत, परंतु परमपूज्य आप्पांना तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. त्यांचे 2 शब्द ऐकलेले आहोत, त्यांच्याशी बोललेले आहोत. म्हणून ह्या पिढीतले आपण खूप भाग्यवान आहोत. हा इतिहास रचला जाईल जेव्हा पुढे भविष्यात, तेव्हा ही ऐतिहासिक नोंद होईल, हे लक्षात घ्या. अशा रीतीनं जे अनादी काळापासून चालत आलेली ही धर्मसंस्कृती आहे, ज्याच्यामध्ये अंगावर इष्टलिंग धारण करून त्याची पूजा हेच परम कर्तव्य मानलेलं आहे. हे घ्या, एक लक्षात ठेवा. लिंग पूजन हे प्रत्येक शिवभक्ताचं हे आद्य कर्तव्य आहे, नैमित्तिक कर्म नाही. नवीन घर बांधलं म्हणून वास्तुशांती केली, घर का रोज बांधता का नाही बांधत. कुठेतरी देवाला जाऊन आलं म्हणून तीर्थयात्रा केली म्हणून मावंद केलं, एक पूजा मांडली. हे काय? हे नैमित्तिक आहे, हे रोज होणाऱ्या गोष्टी नाहीत. परंतु नित्यकर्म आहे इष्टलिंग पूजा. लिंग पूजा करणं हे नित्यकर्म आहे. आणि हाच या संस्कृतीचा गाभा आहे किंवा हेच वर्म आहे. आणि नेमकं ह्याच सार किंवा ह्याचीच हाच सगळा विधी परमहंसातून माऊलीने सांगितलं. आता याच्या पुढे जाऊन संत श्रेष्ठ बसवलिंग असं म्हणतात की हा परमरहस्य जो ग्रंथ आहे तो सामान्य ग्रंथ नाही. म्हणून कधी कधी काय होते, बऱ्याचदा पारायण करण्याच्या डोक्याच्या वरून निघून जातो. हा जो ग्रंथ आहे ना, सामान्य व्यक्तीच्या डोक्याच्या वरून निघून जातो. जसं आता आमचे हे मृदंगवादक वाजवायला लागले, सामान्य लोकांना गडगड वाटते, पण ते साधन आहे. ते एक तिरकीट शिकायला 8-15 दिवस लागतात. एवढं सोपं नसतं ते. किंवा आमचे गायक सुंदर आहे, एक आवाज लावायला त्यांना 8-10 दिवस रिवाज करावा लागतो, एक स्वर बसवायला. आमच्यासारख्याचा 10 वर्षातही बसत नाही, तो भाग वेगळा. आम्ही आसुर आहोत बरं का. शिवहार शिवहार आसुर म्हणजे पोथी पुराणातला नाही बघा, सूर नसलेला, म्हणून आसुर. कीर्तन आहे, विनोद करावा लागतो. असो, तर संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी हे तत्वज्ञान 17 अध्यायाच्या माध्यमातून जे मांडलेलं आहे, हे हा सामान्य ग्रंथ नसून याच्यातला एक एक अक्षर, एक एक शब्द काय आहे शेवटच्या चरणात सांगतो. बसवलिंग
आणि इथं सुद्धा बसवलिंग म्हणे ब्रह्म जे निर्गुण ते केले सगुण शब्द बळे. बघा कशी गंमत आहे की संवादिनी पेटी म्हणून साध्या भाषेत संवादिनी आहे, हा मृदंग आहे, याचे आवाज वेगळे येतात परंतु स्वर एक आहे. गायन आहे, गायक आहेत, गायिका आहेत, आवाज वेगळे आहेत पण स्वर एक आहे की नाही. कमाल गंमत. हा नाद ब्रह्म आहे. हा दिसतो का, कळतो का, दिसतो नाही दिसत पण जाणवतो आहे की नाही. गंमत. इथं सुद्धा परमरहस्यामधला प्रत्येक शब्द काय आहे तो शब्द ब्रह्म आहे असं इथं बसवलिंग म्हणतात. बसवलिंग म्हणे ब्रह्म जे निर्गुण, त्याला आकार नाही, तो दिसत नाही पण आहे. कारण ब्रह्मतत्व कसा आहे, अनोरणीयान महतो महियान, सूक्ष्माती सूक्ष्म आणि मोठ्यात मोठं ते नाही, अशी जागाच नाही, त्याची व्याख्याच करता येत नाही, असं म्हणजे ब्रह्मतत्व. आता पुन्हा प्रश्न पडतो, ब्रह्म आणि इथं सगळं सांगितलं शिवभक्तीचं काही वेगळं आहे का? नाही. ब्रह्म या अर्थी ब्रह्मदेव नाही, ब्रह्मतत्व वेगळं आहे. त्यासाठी सिद्धांत शिखामणीकरांनी आमच्या पहिल्याच श्लोकात सांगितलं, शिवाय ब्रह्मणे नमः. शिव तोच ब्रह्म आहे, परशिव तोच आमच्यासाठी परब्रह्म आहे. असं ते ब्रह्मतत्व, असं ते शिवतत्व इथं शब्द रूपानं आकाराला आलं आणि नवे नवे ते आकाराला मन्मथ माऊलींनी आणलं. बसवलिंग म्हणे ब्रह्म जे निर्गुण ते केले सगुण शब्द बळे. आणि असा हा परमरहस्य ग्रंथ, त्याचा इतिहास मी सकाळी सांगितला. शके 1522 विक्रम नाम संवत्सरास माघ वद्य त्रयोदशीस ग्रंथ पूर्ण झाला असे. कपिलधार पुण्यधाम तेथे जी झालो मी पूर्ण काम केली टीका सुगम परमरहस्याची. असा हा परमरहस्य ग्रंथ संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी शके 1522 म्हणजे 1600 मध्ये रचला. तो ग्रंथ त्या काळात हस्तलिखिताच्या रूपानं होता. पुढे 1887 साली बार्शी येथील पारलिंग प्रभू अय्या यांनी तो पहिल्यांदा छापला, मुद्रित केला, प्रिंट केला, संपादित केला. त्यानंतर 1921 ते 24 या 3-4 वर्षामध्ये काही प्रमाणात काही प्रती लातूरच्या देशिकेंद्र महाराजांनी छापल्या. नंतर या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून इसवी सन 1961 साली राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी हा ग्रंथ पूर्ण केला. जसं संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका रचली म्हणजे ज्ञानेश्वरी रचली, त्याला परिशुद्धीकरण एकनाथांनी केलं शके 1512 मध्ये. तिथून फक्त 10 वर्षानंतर शके 1522 मध्ये हा ग्रंथ रचला गेला होता. आणि त्याचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र, दक्षिण मध्य भारत, आज कन्नड, तेलुगू भाषेत सुद्धा परमरहस्य उपलब्ध आहे. एवढं मोठं डोंगरा एवढं काम परमपूज्य आप्पांनी केलेलं आहे. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन हा एक आमच्या सर्व खरं तर आमच्या शिवाचार्यामध्ये आमचे बाबा एक आहेत वयोवृद्ध ज्ञानवृद्ध, बाकी सगळे आम्ही काही फार मोठा आमच्या पाठीमागे अनुभव नाही, तरी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे एक जगन्नाथाचा रथ ओढण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि कदाचित तो 1-2 पावलं ओढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं मला तुमची संख्या बघून वाटते. आणि अशा या भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न होत असलेल्या अखंड शिवनाम अधिक मास अखंड शिवनाम सप्ताहात आज 7व्या दिवसाची ही सेवा. आज ग्रंथराज परमरहस्याचं पारायण समाप्ती झाली, त्यावर बोलावं अशी माझी इच्छा होती. म्हणून या अभंगावर मी आजची सेवा रूपी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता हा ग्रंथ, हा अभंग गहन आहे, कारण हा संत वाङ्मय बघा, हे अभंग वाङ्मय आहे, कधी भंग पावणार नाही. हे कालजयी वाङ्मय आहे. एखादा शायर येतो, कवी येतो, एखादी रचना करतो, विसरून जातात लोक. एखादा गद्य लेखक येतो, काहीतरी लिहितो, लोक वाचतात, विसरून जातात. परंतु हे विसरण्यासारखं नाही. शेकडो वर्ष जरी गेली तरी याची गोडी अवीट आहे. हे अभंग वाङ्मय आहे. म्हणून या अभंगावर बोलणं एवढं सोपं नाही, त्यातही अशा गहन अभंगावर बोलावं एवढं ज्ञान, एवढा अभ्यास माझा तर नक्कीच नव्हता. तरीही परमपूज्य आप्पांच्या
रेणुकादी पंचाचार्यांच्या, बसवण्णादी शरणांच्या आणि मन्मथादी संतांच्या, लक्ष्मणादी संतांच्या कृपेनं हे काम मी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही चांगलं वाटलं तर ते गुरुप्रसाद म्हणून स्वीकारा. यात काही माझे वाणीचे दोष असतील तर ते माझ्यासाठी आवर्जून ठेवा. केलेली ही कीर्तन रूपी सेवा राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊली आणि वेदांताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य माऊली साखर खेरडेकर या उभय गुरुवर्यांच्या चरणावरती समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. गुरुराज गुरुराज माऊली